So slide is visible now. Yes. Okay. Yes, sir. Oh, sir. So let us start. Okay. So let us start today's lecture. As you know that we are discussing. आता थोडं English बोलेल बरं चालेल ना? Mix बोलतो मी. हो सर. Oh, sir. Oh, sir. Please be familiar with the language because as you know that in the next year you have to learn in the English medium itself, and so I will use both the language, that is Marathi as well as in English. Okay. As you know that we are discussing about the factors affecting on the agriculture, and we have already discussed two factors, that is physical factor as well as climatic factor. Now we are discussing about the economic factors, how they are affecting on the agriculture. And in the economic factor, we have covered capital, transportation and market. Now today we have to discuss about the storage. साठवण हा मुद्दा जो आहे किंवा साठवण हा आर्थिक घटक जो आहे तो कसा कृषीवर परिणाम करतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की शेतीतून येणारे उत्पादन हे अतिरिक्त असतं, म्हणजे जास्तीचं असतं, आणि ते जास्तीचं संपूर्ण उत्पादन त्या शेतकऱ्यासाठी एवढी त्याची गरज नसते, आणि म्हणून त्याला बाजारपेठेपर्यंत नेण्याच्या अगोदर अगदी आज माल काढला आणि उद्या तो लगेचच बाजारपेठेत नेईल असं होणार नाही. कारण काय, कदाचित त्यावेळेस भावही नसेल, भाव नसला तर त्याला साठवण करावीच लागते. जसं कांद्याचं आहे, समजा कांदा ज्या लोकांनी मागच्या वर्षी कांद्याची लागवड केली आणि लगेच विकून टाकला असेल तर त्यांना 500 ते 1000 पर्यंतच भाव भेटला. परंतु आजची परिस्थिती मात्र तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर कांद्याचे भाव वाढलेले आहेत, आणि त्याचं मुख्य कारण आहे की वन हू हॅव फॅसिलिटी ऑफ स्टोरेज, they have stored that production, that is onion, and that's why they are getting more benefits or more prices to their crops, and that is the thing. One who have sold their production earlier, whenever there is less market or low prices to the production, they have lost their profits or they do not get benefit from the particular crop. But whenever and wherever they have stored, जे काही लोकांनी स्टोअर केलं त्यांना मात्र आज 2000-3000 इतका भाव भेटतोय. याचं मुख्य कारणच आहे की त्यांच्याकडे साठवणीची क्षमता होती. हा बघा कसा डायरेक्ट परिणाम आहे. ज्या शेतकऱ्यांनी साठवण केली त्या शेतकऱ्यांना फायदा झाला, ज्या शेतकऱ्यांनी साठवण केली नाही त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तोटा झाला. देयर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द स्टोरेज अँड द ओव्हरऑल प्रोडक्शन और ओव्हरऑल प्रॉफिट. यू गॉट द पॉइंट? You got the point by this example? Yes. Hello? Yes sir. You got the point? Okay. Yes, sir. Yeah. Okay. So साठवण हा खूप अतिशय महत्वाचा घटक आहे. कारण काय की जरी समजा शेतकऱ्याला उत्पादन जास्त झालं तर साठवण नसेल तर त्याला ठेवण्याची क्षमता नसल्यामुळे तो ठेवू शकत नाही, आणि त्याला पर्याय नाही म्हणून त्याला विकावे लागते. भाव जास्त असला तरी विकावं लागते, कमी असला तरी विकावीच लागते. आणि म्हणून साठवणीची जितकी आपली शेतकऱ्याची क्षमता वाढेल तितकं त्याला फायदा होईल निश्चितपणाने. आता या संदर्भात शासनाने मोठी पावलं उचलली आहेत. या संदर्भात शासनाने काय केलंय, मोठमोठी गोदामं तयार केली, मोठमोठे स्टोरेज साठवण क्षमता असलेले कोठारं तयार केलेली, मोठमोठे कोल्ड स्टोरेजेस तयार केलेले, प्रिकुलिंग युनिट्स तयार केलेले आहेत. शिवाय कांद्याच्या चाळींसारख्या चाळी तयार केलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये मर्यादा काय आहेत की जेवढी कांद्याची किंवा जेवढी उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांची क्षमता आहे तेवढी साठवणीची क्षमता नाही. म्हणजे याच्यामध्ये फरक आहे. देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन द स्टोरेज कॅपॅसिटी अँड द प्रोडक्शन कॅपॅसिटी, अँड दे डू नॉट, दॅट्स वाय दे डू नॉट स्टोर ऑल द प्रोडक्शन in their storages or in their godowns, and that's why there is a problem. आणि म्हणून संपूर्ण माल साठवू शकत नाही शेतकरी, त्यामुळे मर्यादा येतात. आता अगदी गव्हर्नमेंटने स्वतःचे पण काही गोडाऊन्स तयार केलेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर. म्हणजे अगदी तुम्हाला जर माहिती असेल, केंद्र सरकारचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साठवण गोडाऊन असतं, साठवणीचे गोदाम असतात. आपल्याकडे मनमाड या ठिकाणी ते आहे, आणि या मनमाड या ठिकाणी तिथे काय होतं, एकतर आपली ही जी आहे अन्न पुरवठा योजना म्हणजे वितरण व्यवस्था, जी रेशन दुकानामध्ये जे आपण धान्य घेतो कमी दरामध्ये किंवा स्वस्त दरामध्ये, तर त्यासाठी ते गोडाऊन वापरले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फारसा उपयोग होत नाही.
आता निव्वळ गोडाऊन बांधूनही त्या ठिकाणी ती म्हणजे ती समस्या सुटत नाहीये. गोडाऊन मध्ये असलेल्या मालाचं मेंटेनन्स करावं लागतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरावं लागतात, त्यानंतर त्या जतन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्या प्रक्रिया तिथे केल्या जात नाही. शिवाय उंदीर सारखे प्राणी असतात, घुशी सारखे प्राणी असतात की ते सतत धान्याची कुरतडण्याचं काम करत असतात, किंवा वेगवेगळ्या म्हणजे काही गळकी गोडाऊन्स असतात अशा ठिकाणी, किंवा काही ठिकाणी हवा पूर्ण मोकळी जात असते. म्हणजे अशा ठिकाणी हवा जात येत असेल, मोकळी हवा जात येत असेल, बंदिस्त नसतील थोडक्यात, तर त्या ठिकाणी त्या गोडाऊनचा उपयोग होत नाही. म्हणजे अगदी आपल्या घरी सुद्धा बघा, आपल्या घरची लोक किंवा स्त्रिया ज्या आहेत प्रामुख्याने, त्या गहू एकदम पॅक करून ठेवतात किंवा प्लॅस्टिकचं कव्हर लावून ठेवतात की जेणेकरून हवा लागू शकणार नाही. हवा लागली की कीड वाढतं, कीड लागलं की त्या मालाची गुणवत्ता खराब होते, प्रत खराब होते, आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी त्या पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे निव्वळ साठवणीची गोडाऊन बांधून उपयोग नाही, तर साठवणीच्या गोडाऊन मध्ये असलेल्या मालाचं मेंटेनन्स पण तेवढ्याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अगदी आता मागे जे हे झालं होतं बघा, म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं पीक भाववाढीसाठी किंवा इतर काही कारणांसाठी, त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश द्राक्ष उत्पादकांना फटका बसला होता. कारण बंदी तर झाली, किंवा अगदी आपलं कोरोनाच्या बाबतीत सुद्धा बघा मागच्या वर्षी काय परिस्थिती होती. बहुतांश 80% शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागलेलं आहे, कारण त्यांच्याकडे साठवण्याची क्षमताच नव्हती. आणि काही शेतकऱ्यांनी बेदाण्याची प्रक्रिया केली किंवा मनुके तयार केले, परंतु ते पण पुन्हा साठवणीचा प्रश्न निर्माण होतोच, किंवा एवढी काही क्षमता किंवा एवढा मोठा ग्राहक त्या ठिकाणी नाही बेदाण्यासाठी किंवा मनुक्यासाठी. म्हणून यावर्षी बघा बेदाणे प्रचंड स्वस्त झाले आहेत. त्याचं मुख्य कारणच आहे देर इज नो स्टोरेज कॅपॅसिटी. आणि म्हणून आपल्याकडे कृषीवर परिणाम करणारा हा सर्वात मोठा घटक आहे. बाकीच्या देशांचा म्हणजे जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात त्यांनी यंत्रणा विकसित केलेली आहे, आणि तेही गावागावात विकसित केलेली आहे. कोल्ड स्टोरेजेस आहे, प्रिकूलिंग युनिट्स आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धान्यासाठी एक वेळेस आपण सुकवणं, वाळवणं किंवा उन्हात ठेवणं या प्रक्रिया करू शकतो. परंतु जे पेरिशेबल आहेत, द प्रॉडक्ट्स विच आर पेरिशेबल मीन्स फ्रूट्स, व्हेजिटेबल, एग्स, मीट, fishes, all these perishable products should be stored, otherwise they get decomposed and there is no benefit for the producers. म्हणजे प्रोड्युसरला जर म्हणजे उत्पादकाला जर त्याचा फायदा मिळवून द्यायचा असेल तर त्याला साठवणीची क्षमता वाढवावीच लागेल किंवा साठवणीच्या सोयी द्याव्याच लागतील. उदाहरणार्थ मासे एखाद्या व्यक्तीने मासेमाऱ्याने पकडले आणि ते जर आजच विकले गेले नाही तर उद्या ते लगेच डिकम्पोज व्हायला, सडण्याला सुरुवात होणार. आणि म्हणून मासेमारी करणाऱ्या त्या मासेमाऱ्याला साठवणीची म्हणजे स्टोरेजची कॅपॅसिटी असेल तरच त्याला मत्स्य उत्पादन जास्त किंवा चांगल्या प्रमाणे घेता येईल किंवा प्रमाणात घेता येईल, आणि शिवाय तेव्हाच फायदा होईल. म्हणजे अगदी असं नाही की आज तो मासे मारायला गेला म्हणजे त्याला लगेच आजच मासे मिळणार आहेत. कदाचित आज एकही मासा मिळणार नाही किंवा एकही मासा हाती लागणार नाही, पण उद्या मात्र 100 मासे हाती लागू शकतात. कारण जसं जसं त्या माशांचा प्रवाह असेल किंवा माशांचा फिरण्याचा रूट असेल त्या रूटनुसार ते फिरत असतात, आणि तिथे तो मच्छीमार गेला की त्या ठिकाणी त्याला ते मासे मिळतात. परंतु आज एकही नाही मिळाला म्हणून त्याचं नुकसान होणार नसेल, परंतु उद्या 100 मिळाल्यावर 100 विक्री होणार नाहीत ना. प्रश्न तो आहे. उद्या 100 विक्री होणार नाही म्हणून परवा किंवा पूर्ण आठवडाभर त्याला विक्री करावी लागणार आहे, आणि एक आठवडाभर तो मासे टिकू शकत नाही कारण त्याच्याकडे साठवण क्षमता नाही. आणि म्हणून अशा भाजीपाला असेल, अंडी असतील, फळे असेल किंवा इतर नाशवंत पदार्थ, दूध आहे सर्वात महत्वाचं. दुधाला तर प्रचंड तुम्हाला माहिती आहे की 24 तासाच्या आत दूध जर वापरलं नाही तर ती कुजण्यास सुरुवात होते किंवा खराब होण्यास सुरुवात होते किंवा त्याचं डिकम्पोजिशन सुरू होतं. त्यामुळे त्या ठिकाणी तापवण्याची प्रक्रिया फार तर 2 दिवस चालते, नंतर मात्र त्याला थंड करूनच ठेवावं लागतं. आणि म्हणून फ्रीजिंग असेल किंवा कुलिंग असेल यासारखे कुलिंगचे प्लॅन्ट, चिलिंगचे प्लॅन्ट वापरून आपल्याला त्या ठिकाणी साठवण क्षमता जितकी वाढेल तितका निश्चितपणाने त्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. भाजीपाला उदाहरणार्थ कोथिंबीर असेल, मेथी असेल, शेपू असेल किंवा इतर जी फळभाज्या आहेत यांच्या साठवणीसाठी जोपर्यंत आपल्याला
गोडाऊन्स किंवा प्रिकुलिंग युनिट्स किंवा स्टोरेजेस निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपल्या कृषीचा फारसा फायदा किंवा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून साठवण हा घटक आपल्याला प्रचंड प्रमाणात कृषीवर आर्थिक दृष्टिकोनातून परिणाम करणारा असलेला आढळून येतो. आता याच्यामध्ये कीड लागण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यासाठी काही जंतुरोधक किंवा कीडरोधक औषधही तयार करण्याचं शासन प्रयत्न करतं, परंतु ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचलं तरी त्याची वापरण्याची त्याची प्रक्रिया करण्याची पद्धत त्याला माहिती नसते. काहीतरी शेतकरी काही वेगवेगळ्या घरगुती उपाय वापरतात. उदाहरणार्थ एरंडीचं तेल जर लावून ठेवलं गव्हासाठी, कारण ते खाण्यासाठी वापरतात, त्यामुळे जे इडिबल ऑइल आहेत, इडिबल म्हणजे खाण्यास योग्य ऑइल, हे ऑइल जर आपण त्या गव्हासाठी किंवा इतर धान्यासाठी, धान्य पिकाला कीड लागण्याची जी प्रकार आहे, प्रमाण आहे ते जास्त आहे. आणि म्हणून या धान्य पिकासाठी जर या प्रकारच्या तेलांचा वापर केला, एरंडीच्या तेलाचा, तर निश्चितपणाने 1.5 ते 2 वर्षापर्यंत ही साठवण करता येऊ शकते आणि त्याचा फायदा पुढील काळात की जेव्हा शॉर्टेज होतं त्यावेळेस तो होऊ शकतो. आणि म्हणून साठवण हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. बाकीच्या देशांनी मात्र हे प्रचंड प्रमाणात काबीज केलेलं आहे. अगदी आपल्याला उदाहरणच द्यायचं ठरलं तर जरबेरासारखी फुलं आहेत, ट्युलिप सारखी फुलं आहेत, त्यानंतर गुलाबासारखी फुलं आहेत, किती लाल, पिवळ्या, हिरव्या वगैरे किंवा पांढऱ्या रंगाची तयार करून आता जगभर पाठवली जातात. आणि यामध्ये वेगवेगळ्या युरोपियन देशांनी युरोपियन स्वतःचीच बाजारपेठ काबीज केली आहे. आता काही शेतकऱ्यांनी मात्र पॉली हाऊसचा प्रयोग करून हा प्रयोग आपल्याकडे जानोरी जे गाव आहे, दिंडोरी तालुक्यातलं जानोरी गाव, यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त पॉली हाऊसची संख्या आहे. त्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात ही पण मार्केट काबीज केली आहे. किंवा मशरूम सारखे उत्पादन आहेत की ज्याला फार साठवण्याची गरज नसते किंवा लगेचच आपण जर तात्काळ वाहतुकीची व्यवस्था असेल आणि एक्सपोर्टची व्यवस्था असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्याचा फायदा घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, साठवण कॅपॅसिटी किती आहे, मर्यादा किती आहे, यावर देखील कृषीचा एकूण उत्पादन अवलंबून असतं आणि तो महत्वाचा आर्थिक घटक आहे. पुढचा आहे आयात निर्यात. हा देखील महत्वाचा घटक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे 1991 मध्ये आपण उदारीकरणाचा स्वीकार केला. ज्यावेळेस PV नरसिंहराव पंतप्रधान होते भारत देशाचे, त्यावेळेस आपण उदारीकरण स्वीकारलं, जागतिकीकरणाचा अंगीकार केला आणि प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरणाचा स्वीकार केला. या LPG, त्याला LPG म्हणतात, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, या LPGचा स्वीकार केल्यामुळे आपल्याला जगात ज्या कोणत्याही देशातून आपल्याला आयात करता येऊ शकते आणि जगातल्या कोणत्याही देशात आपल्याला निर्यात करता येऊ शकते. परंतु आयात आणि निर्यात करताना एक घटक अतिशय महत्वाचा आहे. कोणताही देश कितीही प्रमाणात आयात करू शकतो, किती प्रमाणात निर्यात करू शकतो असं नाही. त्याचा जो GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, किंवा त्याला सकल राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात, या सकल राष्ट्रीय उत्पादनावर त्याचं आयात निर्यात धोरण अवलंबून असतं. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनात जर समजा 100% मानलं तर त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. म्हणजे काय की जसं आपल्याला 100% यावर्षीच आपलं GDP आपण 100% आहे, जे काय असेल ते 60%ला आपण 100% मानलं तर त्याच्या आपण साधारणपणे आता यावर्षी किंवा मागच्या वर्षी 41 ते 42% पर्यंत आपण निर्यात करू शकतो किंवा तेवढीच आयातही करू शकतो. याला म्हणायचं आयात निर्यात आणि GDPचा संबंध. आता आयात आणि निर्यात कसं परिणाम करतं कृषीवर, अगदी एकदम ज्वलंत उदाहरण आहे कालचंच बघा. कांद्याला आता बाजार भाव साधारणपणे 2, 2.5, 3 हजार पर्यंत आहे. लास्ट भाव 32 आहे, 3200. परंतु सरकारने लगेच निर्यातीच्या संदर्भात निर्णय घेतला. काय निर्णय घेतला सांगता येईल का? निर्यात बंदी केली सर. अगदी बरोबर आहे. कोणी उत्तर दिलं? उत्तर कोणी दिलं? नाव शुभम खोडे. खोडे. हो. तर निर्यात अघोषित केली, निर्यात बंदी अघोषित केली. अघोषित म्हणजे काय, घोषणा नाही केली की किती तारखेपर्यंत बंद राहील. त्यामुळे अमर्याद निर्यात बंदी केली. म्हणजे किती तारखेपर्यंत निर्यात बंदी राहील हे निश्चित न करताच निर्यातीवर बंदी आणली. आणि म्हणून आता हे असं का होतं, शासनाचे म्हणजे अगदी शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं पण म्हणता येणार नाही. त्याचं कारण आहे की शासनाचा एक साधारणपणे धोरण असतं की प्रत्येकाला कांदा ही जीवनावश्यक वस्तूमध्ये एकतर सर्वात महत्त्वाचं टाकण्यात आलेला आहे. आणि जीवनावश्यक वस्तू म्हणजे
की जी मिळालीच पाहिजे प्रत्येकाला, अगदी श्रीमंताला मिळाली पाहिजे आणि गरीबाला मिळाली पाहिजे, आणि म्हणून तिचे भाव नियंत्रित राहिले पाहिजे. आता 30 रुपये किलो कांदा आहे, तर तो आपल्याला मोठ्या शेतकऱ्यांना किंवा उच्चभ्रू लोकांना तो परवडणार आहे, परंतु सर्वसाधारण कुटुंबांना की ज्याचं पेमेंट 10,000च आहे किंवा मध्यमवर्गीय आहे त्यांना न परवडणार आहे. आणि जर जीवनावश्यक आहे तर तो त्याला द्यावाच लागणार आहे. ती शासनाचं जबाबदारी असते की तो त्याच्यापर्यंत माल पोहोचला पाहिजे किंवा त्याला कमी रास्त दराने मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस अशा वेळेस ग्राहकांचा विचार करून निर्यात बंदी केली जाते. आणि जेव्हा पुन्हा बॅलन्स होईल, पुन्हा भाव कमी होतील, तेव्हा पुन्हा निर्यात चालू करण्यात येईल. थोडक्यात आयात आणि निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर कोणत्याही देशाचं एकूण कृषीचा उत्पादन किंवा कृषीतून होणारा फायदा हा अवलंबून असतो. आता आपण काही आजच आयात निर्यात करतोय असं नाही. अगदी मध्ययुगीन काळापासून आपले जे अरेबियन देश आहेत, विशेषतः इराण न म्हणतोय मी, नाही, इराण या देशामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आयात निर्यात करत होतो मध्ययुगीन काळापासून. आणि अरेबियन इतर जे देश आहेत, सौदी अरेबिया आहे, इराण आहे, मॉरिशस आहे, त्यानंतर दुबई आहे किंवा या देशांमध्ये आपण पूर्वीपासून आयात आणि निर्यात करत आलेलो आहे. म्हणजे आपण कृषी मालाची आयात निर्यात करायचो आणि तिकडनं काही गोष्टी आयात करायचो. हे फार अगदी मध्ययुगीन काळापासून आहेत. तर जसं हे आपण करत आलो आहे तसं युरोपियन देश पण करत आलेले आहेत. युरोपियन देशांनी तर खास त्यांच्यासाठी असे बेल्ट तयार केले होते. अगदी त्याला अँबर बेल्ट, सिल्कचं जर निर्यात होत असेल तर त्याला सिल्क बेल्ट अशी नावं देण्यात आलेली आहेत. आणि म्हणून कोणता देश किती आयात किंवा निर्यात करेल हे पूर्णपणे त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर अवलंबून असतं. आता हे आयात आणि निर्यातीचं धोरण हे वर्षासाठी ठरवलं जातं. फक्त त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन आलं म्हणजे स्थानिक भाव खूप वाढले तर ते आपल्याला काही कालावधीसाठी बंद किंवा चालू असं करण्याचा अधिकार त्या शासनाला असतो. आणि म्हणून जरी निर्यात चालू असली तरी शासन लगेच निर्यात बंद करतं. किंवा जरी आयात झाली आणि इकडे पुन्हा माल कमी झाला किंवा जास्त झाला आणि भाव खूपच कमी झाले तर पुन्हा आयात पण बंद केली जाते. म्हणजे आणण्याची जी प्रक्रिया ती पण बंद केली जाते. हे आयात आणि निर्यात हे सर्व डिमांड आणि सप्लाय या रेशोवर अवलंबून आहेत. जोपर्यंत एखाद्या मालाचा तुटवडा भासणार नाही तोपर्यंत त्याची आयात केली जात नाही, आणि जोपर्यंत एखाद्या मालाचं अतिउत्पादन होत नाही तोपर्यंत त्याची निर्यात केली जात नाही. आयात आणि निर्यात, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आर कम्प्लिटली डिपेंड ऑन द डिमांड अँड सप्लाय. डिमांड आणि सप्लाय ठरवतं की किती आयात करायची आणि किती निर्यात करायची. आता पुन्हा निर्यात करत असताना कोणत्या वस्तूची निर्यात करायची हे पण केंद्र सरकार ठरवत असतं. त्याचा तो अधिकार राज्य सरकारला नाही. अगदी आपलं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपल्याकडे आता साखरेचं खूप अतिप उत्पादन झालं आहे. म्हणजे आपल्याकडे 2 वर्ष पुरेल इतकं साखर उत्पादन आजही आहे. आता मी मागे सांगितलं तुम्हाला की सर्व जे आहे उत्पादन ब्राझीलवर अवलंबून असतं आणि निर्यातीचं प्रमाण जे आहे ते पण ब्राझील ठरवत असतो किंवा ब्राझील आणि भारत हे 2 देश ठरवत असतात. आणि म्हणून ब्राझीलमध्ये जेव्हा साखरेचं उत्पादन कमी होईल तेव्हा तो निर्यात कमी करेल म्हणजेच आपल्या साखरेला मागणी वाढेल, तेव्हा आपल्याला निर्यात करता येईल. म्हणजे थोडक्यात काय, भारत किंवा भारताच्या बरोबरीने उत्पादन करणारे जे देश आहेत त्यांच्या एकूण उत्पादनावर एकूण जागतिक आयात निर्यातीचं धोरण ठरत असतं. आता ह्या आयात निर्यातीचं धोरण पुन्हा केवळ वस्तूच्या आणि पैशाच्या संदर्भात नसतं. जसं आपण वेगवेगळे उत्पादन निर्यात करतो, जसं तंबाखू निर्यात करतो, चहा निर्यात करतो, कॉफी निर्यात करतो, आयुर्वेदिक वनस्पती निर्यात करतो, त्यानंतर मसाले निर्यात करतो, त्यानंतर काही प्रमाणात जे जास्तीचे भाजीपाला निर्यात करतो, मिरची किंवा इतर उत्पादनं आहेत भाजीपाल्यामध्ये ते अरेबियन देशांना निर्यात करतो. हे निर्यात करत असताना आपल्याला काय आयात करायचं याच्या अगोदर करार ठरतात वर्षभराचे. ते पूर्ण काय अगदी 10 वर्षाचे 20 वर्षाचे असे नसतात, वर्षभराचेच असतात. आणि हे वर्षभराचे आयात आणि निर्यातीचे धोरण ठरल्यानंतर त्या आयात निर्यातीला सुरुवात होत असते. परंतु हा पर्याय म्हणजे हा कसा परिणाम करतो हा घटक देखील महत्वाचा आहे. जसं आता अगदी तुम्ही मागच्या आठवड्यातली जर परिस्थिती पाहिली, ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कांदे विकून टाकले त्या शेतकऱ्यांना निश्चित फायदा झाला. आता काही शेतकऱ्यांना वाटलं असेल की आपल्याला 5,000 पर्यंत भाव पाहिजे. काही शेतकरी असतात असे
की जे कमी समाधानी असतात त्यांना खूप श्रीमंत होण्याची हाव आलेली असते किंवा श्रीमंत होण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. मग आता 2,000 कांदे परवडत असताना ते तो विकणार नाही, त्यांना 4,000, 5,000, 6,000 असा भाव पाहिजे असतो. मग त्यामुळे थांबून ठेवतात, थांबून राहतात आणि निर्यात बंद झाली की लगेच कांदा 1,000 रुपयावर येतो किंवा 500 रुपयावर येतो. थोडक्यात काय की तुमचं शेतकऱ्याचं धोरण किंवा शेतकऱ्याने घेतलेला निर्णय आयाती किंवा विक्रीच्या संदर्भातला तो सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो आणि म्हणून तो प्रत्यक्ष त्या एकूण मालाच्या भावावर परिणाम करत असतो. त्यामुळे आयात निर्यात हा घटक देखील तितकाच महत्वाचा आहे. कळाला हा पॉइंट? हॅलो, हो सर. पॉइंट कळाला का? हो सर, समजला. समजला ना? मला सांगत चला म्हणजे मग मला पुढचं कळेल. ओके, पुढचा पॉइंट घ्यायचा. हो सर. पॉइंट घ्यायचा का उद्या घ्यायचा? हा पॉइंट संपलाय. कृषीवर परिणाम करणारे जे आर्थिक घटक आहेत त्याचा आपण उद्या विचार केलेला आहे. थांबायचं की पुढे जायचं? पुढे जायचं सर. पुढे जायचं. थांबायचं. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे सामाजिक घटक. आता तो मी टाईप नाही केलेला इथं त्यामुळे हीच मी ठेवतो. सामाजिक घटक आणि सामाजिक घटकांमध्ये त्यातला पहिला पॉइंट आहे भूधारणा क्षेत्र, लँड होल्डिंग कॅपॅसिटी किंवा लँड होल्डिंग म्हणतात. आता सामाजिक घटक देखील कृषीवर परिणाम करत असतात. आता ते कसे परिणाम करतात? आपल्याला माहिती आहे की आपण मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समूहाने राहतो. म्हणजे अगदी 100 एकरचा शेतकरी असेल आणि 2 एकरचा शेतकरी असेल तर ती एकाच गावात राहत असतात. असं नाही की 100 एकर वाल्यांसाठी वेगळं गाव आहे आणि 2 एकर वाल्यांसाठी वेगळं गाव आहे, असं होत नाही. त्याचं कारण काय? 2 एकर वाला शेतकरी देखील सामाजिक प्राणी आहे. 100 एकर वाला, 100 एकर शेतीवाला किंवा क्षेत्रवाला देखील सामाजिक प्राणी आहे. परंतु हे एकत्र राहत असताना त्या समाजातले जे काही घटक आहेत ते घटक त्या शेतीवर परिणाम करत असतात आणि त्यातला पहिला घटक आहे लँड होल्डिंग किंवा जमीन धारणा. आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये हिंदू ऍक्ट आहे आणि मुस्लिम ऍक्ट आहे. या दोन्हीही ऍक्ट नुसार, हे दोनच ऍक्ट आहेत, वेगळा ऍक्ट नाही. म्हणजे रिलिजन वाईज म्हणजे जैन लॉ किंवा बुद्धिस्ट लॉ असं नाही, तर दोनच लॉ आहे. एक म्हणजे हिंदू लॉ आणि दुसरा म्हणजे मुस्लिम लॉ. तर ह्या दोन्ही लॉच्या अनुषंगाने एक नियम किंवा घटना आहे आणि घटनेमध्ये तसं नमूद केलं आहे भारताच्या की जी काही प्रॉपर्टी किंवा जी काही स्थावर मालमत्ता असेल, आता तर मुलींना द्यायचं चाललंय, मुलींना पण चाललंय म्हणजे आहेच, ते चाललं वगैरे नाही आहेच. जितके आपत्ती असतील, समजा एक शेतकरी आहे एखाद्या गावामध्ये, एक 6 शेतकरी आहे आणि त्याला 2 मुलं आहेत ए आणि बी, तर ए आणि बी मध्ये समान वाटप होतं, त्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे तर जर त्याला 10 एकर क्षेत्र असेल तर दोघांनाही 5-5 एकर एवढंच क्षेत्र राहील. पुन्हा त्यांना 2 मुलं झाली, त्यांना 2.5 येईल. पुन्हा त्यांना 2 झाली की पुन्हा त्यांना 1.25 एकर असं येईल. म्हणजे देर इज अ इक्वल डिस्ट्रीब्युशन ॲज पर द लॉ ऑफ हिंदू ऍक्ट किंवा ॲज पर द अँसेस्टर प्रॉपर्टी रूल. अँसेस्टर प्रॉपर्टी रूल असं म्हणतात, ते परंपरागत जमीन कायदा असं म्हणतात त्याला. आणि त्या अँसेस्टर प्रॉपर्टी रूल नुसार ती सगळी जी जमीन, जी काय जमीन असेल ती समान तुकड्यांमध्ये, समान भागांमध्ये विभागली जाते. आणि ही समान भागांमध्ये विभागण्याच्या कारणामुळे म्हणजे तो घटक तसा आहे एका अर्थाने चांगला, परंतु दुसऱ्या अर्थाने तो कसा वाईट आहे ते सांगतो. आता चांगला कसा आहे ते बघा. चांगला का? कारण प्रत्येकाला तो अधिकार आहे की 2 आपत्ती आहेत, मग ती मुलगा असो अथवा मुलगी समान न्यायाने समान वाटणी झाली पाहिजे, त्यामुळे तो चांगला आहे. आता दुसऱ्या अंगाने वाईट काय आहे बघा. आता काही, आता म्हणजे मी अगेन्स्ट द सोसायटी बोलत नाही, परंतु जे आहे ते फॅक्ट सांगतो की काही मुली ज्या आहेत त्या तिकडेही वाटा घेणार. म्हणजे विवाहानंतर जेव्हा पतीकडे जाणार तेव्हा तिकडे तिला हक्क असतो आणि प्रॉपर्टीमध्ये, पतीच्या प्रॉपर्टीमध्ये 50% हक्क हा पत्नीचा असतो. अधिक इकडेही वाटा घेणार, त्यामुळे तो तोटा आहे एका अर्थाने दुसऱ्या एका बाजूने. आता त्याचं कारण असं, तोटा कसा आहे, जरी हा रूल असला 50% सर्व आपत्त्यांना समान वाटणीचा,
तरी त्या कंसामध्ये क्लॉज आहे. क्लॉज काय आहे? इफ देर इज एनी प्रॉब्लेम टू द डॉटर, त्या मुलीला किंवा त्या पत्नीला तिकडे काही प्रॉब्लेम असेल किंवा जर प्रॉपर्टी नसेल तर आणि तरच घेता येतो. परंतु तिकडे प्रॉपर्टी असताना सुद्धा काही बहिणी ज्या भावाच्या विरोधात असतात अशा बहिणी मात्र इकडेही वाटा घेतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की हा सामाजिक परिणाम आहे म्हणून सांगतोय. प्रॉब्लेम असा होतो ती बहीण काही जमीन करण्यासाठी म्हणजे त्यातून उत्पादन काढण्यासाठी वाटा घेत नाही, तर ती जमीन विकण्यासाठी वाटा घेत असते. कोणतीच बहीण जमीन घेऊन शेती किंवा उत्पादन काढणार नसते, ती फक्त विक्रीसाठी घेत असते आणि विक्री केल्यामुळे त्या जमिनीचं नुकसान होतं, त्या भावाचंही नुकसान होतं आणि उलट त्या बहिणीचंही नुकसान होतं. अशा प्रकारे हा एक सामाजिक परिणाम आहे. फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होतं पहिलं, म्हणजे तुकडे होतात, लँड होल्डिंग खूप कमी कमी होत जातं आणि त्यामुळे आपल्या त्या शेतीच्या एकूण उत्पादनावर परिणाम होतो. आता तो परिणाम कसा होतो बघा. पहिलं तर समान वाटपामुळे तुकडे तुकडे होत गेले, म्हणजे आजपर्यंतच्या अनेक अगोदर 100, 50, 25, 12, नंतर 6, 3 आणि 1.5 आणि नंतर शेवटी डायरेक्ट भूमिहीन अशी परिस्थिती आता बहुतांश शेतकऱ्यांची होत आली आहे. भारतामध्ये सरासरी जे क्षेत्र आहे ते आहे 1 ते 2 हेक्टर एवढंच आहे. 1 ते 2 हेक्टर म्हणजे 2.5 एकरपेक्षाही कमी क्षेत्र असलेले शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचं मुख्य कारण हे जे लँड होल्डिंग आहे किंवा फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड आहे ते सध्या सुरू आहे. आणि ते खूप कमी असल्यामुळे मर्यादा काय येते की आता त्याला 1 एकरवाला शेतकरी असेल तर त्याला ट्रॅक्टर घेता येत नाही, त्याला जे पाहिजे ते उत्पादन घेता येत नाही, शिवाय त्याला मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री विकत घेता येत नाही. अगदी बैल विकत घेण्याची सुद्धा त्याची क्षमता राहत नाही. त्याचं कारण असं की 1 एकरमध्ये तुम्ही किती उत्पादन काढलं तरी त्याला शेवटी मर्यादा आहे. आणि ह्या मर्यादा ह्या लँड होल्डिंगमुळे, जमीन धारणा जी आहे ती कमी झाल्यामुळे झाली आहे. म्हणजे अगदी ट्रॅक्टर घेतला तर आणि छोटी पट्टी असेल तर ते शेतात वळवताना अगदी तो ट्रॅक्टर दुसऱ्याच्या शेतात जाऊन पोहोचतो. आणि म्हणून हा एक सामाजिक परिणाम आहे की ज्यातून दिवसेंदिवस आता उत्पादन कमी कमी होत चाललेलं आहे. आता दुसरा याचा एक परिणाम असा आहे की जेव्हा क्षेत्र कमी असतं, म्हणजे जमीन कमी असते, जमिनीचा आकार कमी असतो, त्यावेळेस शेतकरी जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला माहिती की आपला गरजा भागू शकत नाही. आता तर खूप गरजा वाढल्या आहेत, म्हणजे अगदी ड्रेसिंग पॅटर्न पासून तर एज्युकेशन, हेल्थ आणि सगळ्याच बाबतीत आपल्याला खूप साऱ्या गरजा वाढल्यामुळे आपण जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो त्या 1 एकर क्षेत्रातून. आणि जास्त उत्पादन घेणं म्हणजे जास्त पाण्याचा वापर करणं, जास्त खतांचा वापर करणं, जास्त औषधांचा वापर, जास्त जंतुनाशक, जास्त कीटकनाशक, जास्त बुरशीनाशक, जास्त तणनाशक, एव्हरीथिंग इज युज्ड ॲट हाय लेवल ऑर ॲट ओव्हर यूज होतो या सर्वच गोष्टींचा. आणि दॅट रिसोर्स गेट स्पॉइल, ते जे भूमी किंवा जमीन जी आहे ती स्पॉइल होते, खराब होते. आणि ती खराब होऊन राष्ट्राची जी संपत्ती असते ती नष्ट होते. आणि म्हणून हा देखील एक याचाच परिणाम आहे, लँड होल्डिंग, कमी लँड होल्डिंग असल्याचा परिणाम आहे. आणि यातून पुन्हा अजून एक सामाजिक परिणाम होतो की जसजसं क्षेत्र कमी होत जातं तसतसं शेतकऱ्यांची शेतीवरची इच्छा उडत जाते. म्हणजे बहुतांश शेतकरी बघा, आज भारतातले बरेच शेतकरी, सर्वे पण झालेला आहे, 70% शेतकरी असे आहेत की त्यांना शेती व्यवसाय करण्याची इच्छा राहिलेली नाही. बट दे हॅव नो ऑप्शन, दॅट्स वाय दे आर डुईंग द ॲग्रिकल्चर. म्हणजे त्यांना शेती करण्याची इच्छा नाही, परंतु त्यांना ऑप्शन नाही म्हणून ते शेती करतायत. आणि जेव्हा असा व्यवसाय केला जातो की इच्छा नाही परंतु करावा लागतोय, तो व्यवसाय कधीच भरभराटीत जात नाही. आणि म्हणून शेतीच्या संदर्भात तेच होत आहे की इच्छा नसताना शेती करतायत लोक. आणि जेव्हा केव्हा कोणताही व्यवसाय इच्छा करताना केला जातो तेव्हा त्या व्यवसायाची भरभराट होत नाही. आणि म्हणून तो घटक परिणाम करणारा आहे, कृषीवर परिणाम करणारा आहे. आता इच्छा नसताना करताय म्हणजे काय, उदाहरणार्थ 1 एकर क्षेत्र आहे म्हणजे त्याला फारच कमी काम आहे, म्हणजे जवळजवळ नसल्यासारखंच आहे. तो अगदी 8 दिवसातून एकदा जरी गेला त्या शेतामध्ये तरी त्याची कामं होऊ शकतात, किंवा 4 दिवसातून एकदा गेला तरी होऊ शकतात. मग तो करतो काय, तो करत काहीच नाही, तो उठतो आणि गावामध्ये किंवा शहरामध्ये जाऊन एक चक्कर मारून येतो. मग दिवसभर जे काम शेतामध्ये त्याला करायला पाहिजे होतं ते कमी क्षेत्र असल्यामुळे तो करू शकत नाही. आणि रिकामपणामध्ये आपल्याला माहिती आहे की रिकामपणाचे तोटे कोणकोणते आहेत. बरेच लोक कोरोनामुळे ते मोठ्या प्रमाणात अनुभवत आहे की
कोरोना आल्यामुळे प्रचंड लोक बेकार झाले, प्रचंड रिकामी लोकांची संख्या वाढली आणि त्यामुळे मोठे सामाजिक परिणाम त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात झाली आहे. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, अगदी दरोड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हा एक सामाजिक परिणाम आहे म्हणजे या कोरोनाचा सुद्धा. आणि हेच संदर्भ आपल्याला या लँड होल्डिंगच्या बाबत किंवा धारणा क्षेत्र ज्यांचं कमी आहे त्यांच्या बाबतीत होऊ शकतं. जितकं क्षेत्र कमी तितकं काम कमी, जितकं क्षेत्र जास्त तितकं काम जास्त, आणि म्हणून तो एक परिणाम आहे. आणि हा परिणाम सामाजिक आहे आणि हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. चालेल, आपण इथे थांबूया. ओके, थांबायचं. ओके. पुढचा जो परिणाम आहे सामाजिक परिणाम, त्याचा आपण उद्या विचार करूया. बरोबर 8:15 मी लिंक पाठवेल. ओके हो सर. ओके सर. महेश, 8:15 लिंक पाठवेल मी.